कोकण आणि ओले काजूगर यांचे अतूट नाते आहे. कोकणातील उन्हाळ्याची चाहूल लागताच कोकणी रानमेव्यांची मेजवानी सुरू होते. त्यातीलच एक ओले काजूगर. ओले काजूगर म्हणजे कोकणाची श्रीमंती. पण या सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजू बियांची चव अधिक न्यारी असते. आणि त्यातीलच एक वेगळ्या पद्धतीची आपण भाजी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. तर यासाठी आपल्याला ओले काजूगर लागणार आहेत. हे ओले काजूगर मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ते बाजारातून आणले जातात. त्यांना भिजवलं जातं आणि भिजवून काही तासानंतर त्याच्या साली काढल्या जातात आणि मग छान स्वच्छ धुवून घेतल्या जातात. त्याच पद्धतीने ह्या बिया स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. जर बी असेल आपल्याकडे अवेलेबल तर काजूगर कसे काढावेत किंवा काजूगर अख्खे वर्षभर कसे टिकवून ठेवावेत याचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्ही ते जाऊन पाहू शकता. आता या काजू बियांसोबत आपल्याला 2 मध्यम आकाराचे छान बटाटे सोलून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता बटाटे ऑप्शनल आहेत, आपण नाही घेतलं तरी चालेल. पण या बटाट्यामुळे ग्रेव्हीला एक छान टेक्स्चर येतं, त्यामुळे बटाटा घेतलेला आहे. आता या काजू आणि बटाटे हे 2 बेसिक साहित्य घेऊन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. तर कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. कढईमध्ये फोडणीचं साहित्य टाकायचं आहे. मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आणि फोडणी छान तडतडली की आपल्याला पुढील गोष्टी टाकायच्या आहेत. आता आपल्याला फोडणीमध्ये लसूण पाकळी टाकायची आहे. लसणीच्या 1 किंवा 2च पाकळ्या टाकायच्या आहेत आणि ती लसूणही छान परतून द्यायची आहे. लसूण छान परतून झालं की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कांदाही छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळदही छान तेलावरती परतून घ्यायची आहे. हळद छान परतून झालं की यामध्ये आपली जी ओली काजू बी आहे ती टाकायची आहे आणि आपल्याला जो बटाटा चिरलेला आहे आपण मध्यम आकारामध्ये तो टाकायचा आहे आणि काजू बी आणि बटाटे असे दोन्ही छान तेलावरती परतून घ्यायचे आहेत. काजूगर आणि बटाटे छान परतले की यामध्ये आपण तिखट घालायचं आहे. साधारण 1.5 चमचा इथे तिखट घातलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार गूळ टाकायचा आहे आणि सर्व साहित्य छान पुन्हा एकदा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. हे वाटण ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. वाटण कसं करावं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे. तरीही शॉर्टमध्ये सांगते, की सुकं खोबरं असतं ते किसून तेलावर परतून घेतलेलं आहे आणि कांदा जो आहे तो बारीक चिरून तेलावर परतून घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये वाटून फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं हे वाटण आहे आणि आता आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. आता साधारण अर्धा 1 मिनिटाने पुन्हा एकदा भाजी ही ती छान परतून घ्यायची आहे. आणि जे वाटण आहे ते चमच्याच्या साहाय्याने आपण मोडून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो हा मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि त्याच्या मोठ्याच ज्या आहेत त्या फोडी करायच्या आहेत आणि भाजीमध्ये टाकून पुन्हा तो टोमॅटोही परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला भाजीमध्ये पाणी ॲड करायचं आहे. संपूर्ण भाजी बुडेल इतकं पाणी आपण त्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. आता भाजी छान उकळली की त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला भाजी शिजून द्यायची आहे. काजूगर शिजायला थोडा वेळ लागतो, तर आपण ती शिजली की नाही तर असं चमच्याच्या साहाय्याने आपण एखादी बी घ्यायची आणि ती हाताच्या साहाय्याने अशी चेक करून बघायची. पटकन मॅश झाली तर समजून जायचं की आपली भाजी आता तयार आहे. तर तयार आहे गावरान चवीची काजू बियांची उसळ. आपणही या पद्धतीने काजू बियांची उसळ ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. धन्यवाद.